पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत। त्यावेळी त्यांचा पहिला कार्यक्रम संघभूमी अशी ओळख असलेल्या रेशीम बागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृतिस्थानी होणार आहे। हेडगेवार यांच्या समाधीचे ते दर्शन घेतील। त्यांच्यासोबत व्यासपीठावर सरसंघचालक मोहन भागवतही असतील। दीक्षाभूमीलाही मोदी भेट देणार आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या प्रीमियम केंद्राची पायाभरणी होणार आहे। आणि या पार्श्वभूमीवर नागपुरात कशा प्रकारे तयारी सुरू आहे, पोलिसांनी कशा प्रकारे व्यवस्था चोख केलेली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर नागपुरात एक ऐतिहासिक घटना घडत आहे। नागपूरच्या याच रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचणार आहे। खरं पाहिलं तर संघाचे कधी काळी स्वयंसेवक राहिलेले, प्रचारक राहिलेले आणि आता पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी येत आहेत। ही एक ऐतिहासिक घटना आहे। सध्या या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सकाळपासूनच लावण्यात आलेली आहे। 8:40 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपुरात आगमन होईल आणि त्याच्यानंतर 9 वाजताच्या सुमारास पंतप्रधान या ठिकाणी पोहोचणार आहे। सध्या दृश्यांमध्ये तुम्ही डॉक्टर हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिर परिसर याचा तो दार पाहत आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव अगदी जवळ जाऊन त्या ठिकाणी चित्रीकरण करण्यास पोलिसांनी मनाई केलेली आहे। मात्र या ठिकाणी कसा वातावरण आहे आम्ही हे तुम्हाला दाखवतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी जेव्हा पोहोचतील तेव्हा डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत भैयाजी जोशी ते त्यांचा स्वागत करतील। शिवाय संघाचे इतर जे पदाधिकारी आहेत तेही या ठिकाणी उपस्थित राहतील असं सांगितलं जात आहे की सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हेही त्यावेळेस या परिसरामध्ये उपस्थित राहू शकतात। त्यामुळे संघाच्या दृष्टिकोनातून, संघ परिवाराच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे ती सध्या पूर्ण झालेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।